नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक दाखवलेला आहे. मंडळी इकडे आता शर्वरीचा खरा चेहरा जानकी, ऐश्वर्या आणि या तिघींनी मिळून खतरनाक प्लॅन करून सुमित्रासमोर ह्या ऐश्वरीचा खरा चेहरा उघडा पडलेला आहे आणि तिचं खरं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलंय. तर हो मंडळी, इकडे आता जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघींनी मिळून असा काही प्लॅन केलाय की त्या प्लॅनमध्ये आता ही शर्वरी पूर्णपणे फसलेली आहे. तर मंडळी इकडे जानकीने तिचं जे डेबिट कार्ड आहे ते मुद्दामच आता ह्या शर्वरीच्या हातामध्ये दिलंय, कारण ती कोणते व्यवहार करते, काय करते, या सगळ्याचे पुरावे मिळवण्यासाठी तिने आता हा सगळा काही ट्रॅप रचलाय. आणि ह्या शर्वरीला वाटतं की खरंच ही ऐश्वर्या आणि ही जानकी एकदम मूर्ख आहे. अख्ख्या रणदिवे कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या हातात दिली म्हटल्यानंतर ही शर्वरी खरंच वेडी झालेली असते. पण खरं तर हा सगळा काही ह्या तिघींचा प्लॅन असतो, ट्रॅप असतो आणि शर्वरी मात्र ह्यामध्ये अगदी सहज फसलेली आहे. आणि मंडळी त्यानंतर जानकी आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये असा काही पुरावा लागलेला आहे, त्याच्यामुळे स्वतः सुमित्राने सगळ्यांसमोर शर्वरीचं थोबाड फोडलेलं आहे. तर मंडळी खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता जानकी आणि ऋषिकेश दोघं सुद्धा बोलत असतात. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू अजिबातच काळजी करू नकोस, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की शर्वरी आपल्या सगळ्यांशी खोटं बोलतीये, ती फसवतीये आणि ती माझी बहीण कासेदा. काही असलं तरी गुन्हेगार असतो आणि त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. आणि हा जर गुन्हा शर्वरीने केला जर असेल तर तिला ती शिक्षा व्हायलाच हवी. आणि मी तुझ्या कायम पाठीशी आहे. तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच असणार आहे. मंडळात इकडे जानकीला सुद्धा खूप भारी वाटत असतं, कारण हा ऋषिकेश आहे तो तिला मोटिवेट करतोय, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि एवढा विश्वास दाखवतोय, त्याच्यामुळे तिला थोडं बरं वाटत असतं. तर मंडळात इकडे असं दाखवलंय की इकडे जो सौमित्र आहे तो मात्र अवंतिकावर चिडलेला आहे आणि म्हणतो की जानकी वहिनीचं काय सुरू आहे, काय सगळा हा तमाशा सुरू झालाय, म्हणजे मला कळत नाहीये की तिनेच शर्वरीचं लग्न लावून दिलं, हा सगळा लग्नाचा घाट तिनेच घातला, मी लग्नाला तयार नसताना सुद्धा मला स्वतः तिने सगळं तयार केलं आणि मग आता हे सगळं ती का करते, असं हे सगळं करून तिला काय मिळतंय. अवंतिका म्हणते की सौमी, तुला कळत नाहीये का रे, तुला माहिती आहे की जानकी वहिनी कधीच खोटं बोलणार नाहीये आणि राहिला त्या मोबाईलमधल्या पुराव्यांचा, तर ती मी माझ्या डोळ्यांनी मी स्वतः सुद्धा वाचली आहेत. एक वेळ जानकी वहिनीचा तुझ्यावर विश्वास नसेल तुझा तिच्यावरती, पण अरे माझ्यावर तरी आहे ना, आम्ही तिघी पण का खोटं बोलू. आणि सौमी, तुला चांगलीच गोष्ट आठवते का, कोर्टामध्ये शर्वरी वंचनी काय सांगितलं होतं की विक्रांत हा ज्या दिवशी नाना नाना जेव्हा एक्सपायर झाले त्याच दिवशी तो आला होता, पण तसं नाही आहे, वहिनींना तिकीट हे त्यांच्या 3 दिवसाआधीच मिळालं आहे, कळतंय का तुम्हाला. आणि संशय हा वहिनींचा फक्त आत्ताचा नाही आहे, संशय हा त्यांचा खूप आधीपासून आहे. जेव्हा शर्वरी वंचनी कोर्टामध्ये साक्ष दिली, आपला गुन्हा कबूल केला, तेव्हा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या ना, जो काही घडलेलं प्रकरण, ते सगळं त्यांनी एखादं ठरवलेलं स्टोरी कशी असते पाठ केलेली त्या पद्धतीने सांगितलं होतं आणि वहिनींना तेव्हाच संशय आला होता. त्यांनी अगदी टायमिंग सेकंदा मिनिटा सकट अगदी व्यवस्थित सांगितलं. आणि हे तीच व्यक्ती सांगू शकते जिने हे सगळं ठरवून केलंय. आणि म्हणूनच असं वाटतं की शर्वरी वंचने हे सगळं ठरवून केलंय. तेव्हा जानकी वहिनींना मी असं म्हणाले होते की नाही, कदाचित ह्या गोष्टी तुम्ही उगाचच संशय घेताय आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या माझ्या सांगण्यावरून जानकी वहिनीने त्यांच्या मनातला हा संशय पूर्णपणे पुसून टाकला होता. पण त्यानंतर हे पाठोपाठ मिळाले पुरावे, हा मिळालेला मोबाईल, त्या मोबाईलमधले मेसेज, हे सगळं हेच सांगतायत की शर्वरी वंच गुन्हेगार आहेत. तर मंडळी आता हा सगळा प्रकार अवंतिकाने अशा पद्धतीने सौमित्रला सांगितलंय की सौमित्रला सुद्धा आता खात्री पटले आणि त्याचाही विश्वास बसतोय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते, तिला कळतच नाही आहे की माझ्या रूममध्ये येऊन मोबाईलमधून शर्वरी हे सगळं डिलीट कसं करू शकते. आणि ती आता इथे सारंगला म्हणते की सारंग, हे सगळं तुम्ही तर नाही केलं ना, म्हणजे तुमच्या बहिणीवर खूप जास्त जीव आहे म्हणून तुम्ही माझ्या कळत त्या मोबाईलमधलं सगळं चॅटिंग डिलीट तर केलं नाही आहेत ना. सारंग म्हणतो अगं मी असं का करेन. ती आता म्हणते की नाही नाही, तुम्ही डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा. तर आता सारंग म्हणतो की बरं तुमची शपथ. ऐश्वर्या म्हणते नाही नाही, माझी शपथ नाही, म्हणजे मला तुम्हाला मारायचं की काय, तुम्ही स्वतःची शपथ घेऊन सांगा ना. सारंग म्हणतो ऐश्वर्या अगं काय चाललंय, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे आणि तुमच्यावरच माझं जास्त प्रेम आहे स्वतःपेक्षा. अगं तुम्ही असं काय करताय. आता ऐश्वर्या म्हणते की नाही माझा काही विश्वास बसत नाही, तुम्ही मला शपथ घेऊन सांगाच. शेवटी हा सारंग आता स्वतःच्या डोक्यावर हात देतो, शपथ देऊन सांगतो की मी शर्वरीला कोणतीही मदत केलेली नाही आहे, मी नाही ते मेसेज डिलीट केले, इव्हन त्या मोबाईलला मी हातसुद्धा नाही लावला. हो, तुम्ही तर मला त्या मोबाईलकडे बघूसुद्धा दिलं नाही आहेत, माझ्यासमोरून तुम्ही मोबाईल घेऊन गेलात की नाही आहे.
त्यावर आता मग ऐश्वर्या म्हणते की तुम्ही नाही हे सगळं केलं. बरं ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मी वॉशरूमला गेले तेव्हाच ही शर्वरी आपल्या रूममध्ये आली असणार आहे. असं कसं काढूपणा करू शकते मी? खरंच तिने मला ना अक्षरशः मूर्खात काढलंय. आणि सारंग तिने मला मूर्खात काढलं याचं मला वाईट वाटत नाहीये. माझ्यामुळे जानकीला आज सगळ्यांसमोर मान घालावी लागली आहे. सगळ्यांसमोर ती खोटी ठरली ना, त्या गोष्टीचं मला जास्त गिल्ट येत आहे. नाही हां, मी आता ह्या शर्वरीला सोडणारच नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवले की शर्वरीने सगळे जे दागिने असतात म्हणजे जानकीचे आणि तिच्या आईचे म्हणजे सुमित्रा, तिचे सगळे दागिने स्वतःच्या रूममध्ये आणलेले असतात. आणि आता ती राहुलला विचारते, राहुल कसे दिसतात रे हे दागिने? म्हणजे थोडी ओल्ड फॅशन, ओल्ड डिझाईन आहे, पण ठीक आहे ना, एक्सपेन्सिव्ह दागिने आहेत. आपल्याला काय फरक पडतोय डिझाईन, दागिन्यांची डिझाईन काय आहे किंवा काय आहे ते, तसा लुकही छान दिसते की नाही. आणि एक एक करत ते सगळे दागिने आता ती बघत असते. राहुल म्हणतो की हो, दागिने जरी ओल्ड असले ना तरी खूप छान आहेत आणि खूप महागडे आहेत अगं. त्यावर आता ही लगेचच म्हणते की हो माहिती आहे मला, पण हे दागिने आपल्याला लगेचच बँकेत नेऊन ठेवावे लागणार आहेत. राहुल म्हणतो की बँकेमध्ये का? आता ही म्हणते की काय ना, असंही आपल्या ह्या दागिन्यांवर अधिकार राहिला नाही आहे ना, म्हणजे नानांनी सगळे दागिने, सगळी प्रॉपर्टी त्या जानकीच्या नावावर केलेली आहे. आणि आईचे आणि ह्यात ते बरेचसे दागिने जानकीचे सुद्धा आहेत. त्याच्यामुळं हे दागिने जरी आपल्याला मिळवायचे असले तरी आपण डिरेक्टली ते असे घेऊ शकत नाही आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळा असा प्लॅन करावा लागणार आहे. म्हणजे तसेही हे दागिने आता काही कामाचे नाही आहेत. आपलं लग्नही झालं आहे, सगळं काही झालं आहे. आणि हे दागिने जर आपल्या जवळच ठेवले तर ही जानकी आणि आई नक्कीच माझ्याकडून हे दागिने मागवून घेणार. आणि मग काय होणार आहे, पुन्हा आपल्याला दागिन्यांच्या जवळसुद्धा जाता येणार नाही आहे आणि फिरकतासुद्धा येणार नाही आहे. त्याविषयी आपण एक काम करूया, आपण असे दागिने ना बँकेमध्ये नेऊन ठेवूया. जानकी वहिनीला आणि आईला सांगता येईल की मी ते दागिने सेफ ठिकाणी बँकेमध्ये नेऊन ठेवलेत. आणि एकदा काही दागिने बँकेमध्ये गेले की त्याचं पुढचं काय करायचं त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक छान असा प्लॅनिंग आहे. तर मंडळी आता ह्या शर्वरीने सगळे दागिने हडप करण्यासाठी तिने एक वेगळाच प्लॅन रचलेला आहे. राहुल म्हणतो नक्की काय करणार आहे शर्वरी, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय आहे? आता ही शर्वरी म्हणते की जास्त विचार करू नकोस, योग्य वेळ आली की तुलाही कळेल. असा काही प्लॅन माझ्याकडे आहे ना की हे दागिने आपण घेतलेत अशी कोणाला तीळ मात्र शंका येणार नाही आहे. तर मंडळी या शर्वरीचं आणि राहुलचं इकडे प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. पण इकडे जानकी आणि ऐश्वर्या हिने मात्र ह्या शर्वरीला अडकवण्यासाठी एक खतरनाक असा प्लॅन केला आहे बरं का. आता ह्या तिघीसुद्धा बाहेर बसलेल्या असतात. खरं तर ही अवंतिका आहे, अवंतिकाला पण ह्या गोष्टीची भणक नाही आहे. मंडळी इकडे दाखवले की ह्या तिघीसुद्धा बाहेर बसल्यात आणि भाजी साफ करत असतात. तेवढ्यात आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, जानकी मी काय म्हणते, आज मेथीची भाजी बनव ना. पण आता ही जानकी लगेच ॲटिट्यूड म्हणते, अवंतिका मी काय म्हणते, तुला पालक आणि पनीरसुद्धा आवडतं आणि आता तू प्रेग्नंटसुद्धा आहेस. पालक आणि पनीरमधून तुला चांगले प्रोटीनसुद्धा मिळतील ना. आपण एक काम करूया, आज पालक पनीरची भाजी बनवूया. ऐश्वर्या म्हणते, अगं जानकी असं काय करतेस? मी तुला आधी म्हणाले ना की आपण मेथीची भाजी बनवूया म्हणून, मला मेथीची भाजी खूप आवडते. आता ही जानकी तिला इग्नोर करते आणि म्हणते की अवंतिका पालक पनीर, पालक पनीरच बेस्ट आहे, आपण तेच करूया. आता ही ऐश्वर्या रागाने उठ्याने लगेच म्हणते, जानकी हे सगळं काय चालू आहे? मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? म्हणजे मी मगापासून तुझ्याशी नीट बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करते, पण तू मला सतत ॲटिट्यूड दाखवते, सगळं माझ्या बोलण्याला इग्नोर करतेस. मी तुला मगापासून बोलते की मला मेथीची भाजी हवी आहे, पण तू सतत माझ्या बोलण्याला टाळतीयस. का करतेस तू असं? मुद्दाम करतेस का? आता ही जानकी म्हणते की ऐश्वर्या आवाज कमी कर, आवाज उगाचच वाढू नकोस. यात चिडण्यासारखं काय झालंय? मी फक्त इतकंच म्हणाले की अवंतिकासाठी आपण पालक पनीरची भाजी करूया, एवढं चिडण्यासारखं काय आहे? ऐश्वर्या म्हणते, पण अगं मी आधीच म्हणाले ना तुला की मला मेथीची भाजी आवडते म्हणून, मग तू का हा एवढा मोठा ॲटिट्यूड मला दाखवतेस? मला माहिती आहे तू हा सगळा माझ्यावर राग का करतेस, तुला मी आधीपासूनच डोळ्यात खूपते नाही का? आता ह्या दोघींचा एवढा मोठ्याने वाद सुरू झालेला असतात, भांडणं सुरू झाले असतात. सगळेजण बाहेर येतात. सुमित्रा येते आणि ह्या आपल्या शर्वरी मॅडमसुद्धा बाहेर येतात आणि म्हणतात की काय झालं, कसला गोंधळ सुरू झाला हा सगळा? सुमित्रा म्हणते, अगं काय झालंय, तुम्हाला भांडताय कशासाठी? अवंतिका म्हणते, आई बघा ना, हो काही नाही झालंय, साधी शुल्लक गोष्टीवरून भांडण करतात, भाजीवरून की कोणती भाजी काय करायची. अवंतिका म्हणते, ऐश्वर्याला मेथीची भाजी खायची होती आणि वहिनी म्हणाल्या की फक्त आपण पालक पनीरची भाजी करूया, पण या गोष्टीवरून त्यांनी भांडण केलंय. सुमित्रा म्हणते, अगं काय करताय तुम्ही? म्हणजे या घरात आतापर्यंत नणंद भावजाईची भांडणं होत होती, आता तर तुम्ही जावा पण भांडायला लागल्यात. अगं काय झालं तुम्हाला सगळ्यांना? घरामध्ये एक दिवस पण शांतता जाणार नाही आहे का? आणि ह्या शुल्लक गोष्टींवरून काय म्हणताय? त्यावर आता ही म्हणते की आई, मी आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी आहे ना सोडून दिल्या. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ऐश्वर्याच्या मनासारखी झालेली आहे आणि प्रश्न तिच्या मनासारखं होण्याचा नाही आहे, तिच्या ॲटिट्यूडचा. कसला ॲटिट्यूड दाखवते ती? हा असा ॲटिट्यूड आहे ना मी आता सहन करून घेणार नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, पण जानकी अगं मी काय म्हणाले होते तुला? मी तुला साधी सरळ भाषेत म्हणाले होते की मला फक्त मेथीची भाजी खायची आहे. ॲटिट्यूड तर तू दाखवतेस.
जानकी म्हणते की काय ना, गेले कित्येक दिवस झाले मी ह्या गोष्टी टाळाटाळ करत आली. आजच नाही आहे, तू प्रत्येक वेळेला असंच करतेस. पण आज आज खूप अति होतंय. आता मंडळी ह्या दोघींची उंदीर मांजरासारखी भांडणं झाल्यासारखी दाखवल्यात. तर मंडळी आता इथे ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी, तू जर मला असाच ॲटिट्यूड दाखवणार असशील आणि असंच वागणार असशील तर मी आहे ना पहिलीसारखी ऐश्वर्या बनायला मला फार वेळ लागणार नाही आहे. मग तुला आणि ह्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करायला सुद्धा मला फार वेळ लागणार नाही आहे. आता हिने तिला सरळ सरळ धमकी दिली आहे आणि जानकी म्हणते की हे बघ, ह्या अशा धमक्या मला देऊ नकोस, तुला जे काही करायचे ते कर, मी असं होऊ देणार नाही आहे. तर मंडळी आता ह्या दोघींची खूप भांडणं झालेली असतात आणि जानकी इकडे रागारागाने आतमध्ये निघून येते. तर मंडळी आता इथे सगळ्यांना असं वाटतं की भांडण खरोखर भांडण होतं. आता अवंतिका म्हणते की जानकी वहिनी काय झालं, अहो तुम्ही असं का भांडत होतात, म्हणजे असं अचानक काय झालं तुम्हाला. आता जानकी म्हणते की तुला हे सगळं खरं वाटलं ना, म्हणजे तुला सुद्धा खरं वाटलं, तुझाही विश्वास बसला ना. त्यावर अवंतिका म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे. त्यावर आता ही म्हणते की काय ना, आम्ही दोघींनी मुद्दाम भांडण केलं, ॲक्च्युली हे भांडण खरं नव्हतं, आम्ही प्लॅनिंग करून हे मुद्दाम भांडण केलं होतं. त्यावर अवंतिका म्हणते की काय. त्यावर आता जानकी म्हणते की हो, आमचा खूप छान असं प्लॅनिंग झालं आहे. शर्वरीला जर ह्या सगळ्यामध्ये अडकवायचं असेल आणि खरं सत्य समोर आणायचं असेल ना, तर हे असं वागावंच लागेल. आणि मंडळी आता जानकीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये जे काही बोलणं झालेलं असतं, जो काही प्लॅन झाला आहे ना, तो जानकीने आता इथे अवंतिकाला सुद्धा सांगितला आहे. अवंतिका म्हणते की काय कसली भन्नाट आयडिया काढली आहे. शर्वरी वंचडला जर धडा शिकवायचा असेल ना, तर ही आयडिया खरंच बेस्ट आहे, हे असंच व्हायला हवं. आणि मंडळी आता ही अवंतिका आणि जानकी त्यासुद्धा दोघीजणी पुन्हा नाटक करायला सुरुवात करतात आणि मोठमोठ्याने मुद्दाम बोलतात. काय जानकी वहिनी, तुला असं करायची काही गरज होती का. अहो तुम्ही ऐश्वर्याला आता समजून घ्यायला होतं. खरं तर इथे ना ऐश्वर्याची काही चूकच नव्हती, खरी चूक आहे ना तुमचीच होती. आणि मंडळी आता ह्या शर्वरीला सुद्धा वाटते की ह्या दोघीमध्ये ना खरंच भांडण निर्माण झाले आणि खरंच भांडल्यात की काय ह्या. आता ही म्हणते की ह्या संधीचा ना फायदा आपल्याला करून घ्यायला पाहिजे. आणि शर्वरी आता आईच्या जवळ म्हणजे सुमित्राच्या जवळ जाते आणि सुमित्राला म्हणते की आई, मला ना खरं तर जानकी वहिनीचं राग येत नाही आहे, उलट मला ना तिचं वाईट वाटतंय. का माहिती आहे का, खरंच तिच्या डोक्यावर किती ताण आहे गं. घरची सगळी कामं बघते, घरची सगळी बिलं भरत असते, कोणाला काय हवं नको सगळ्यांची आजारपणं सगळं काही ती एकटीच बघत असते गं. किती ताण येत असेल तिच्या एकटीवरती आणि म्हणून तिची ही अशी चिडचिड होत असेल. आणि ती आता इथे सुमित्राला म्हणत असते की आई मी काय म्हणते की मला काय वाटतं की आपण जानकी वहिनीच्या डोक्यावरचा हा ताण जर कमी करायचा असेल ना, तर आपण ना तिची कामं आहेत ना थोडीशी वाटून घ्यायला पाहिजेत. म्हणजे सगळ्यांनी आपण थोड्या जबाबदारी जर वाटून घेतल्या तर तिच्या डोक्यावरचं ओझं हलकं होईल, तिचा ताण कमी होईल आणि तिची चिडचिडसुद्धा कमी होईल. काय वाटतं तुला. आता ही गोष्ट आहे ना खरं तर सुमित्राला पण पटते आणि म्हणते की हो, सगळ्या गोष्टी कशी जानकी एकटीनेच मॅनेज करते, सगळं काही ती एकटीने बघते, तिच्या डोक्यावरचा ताण जर कमी झाला तर तिला बरं वाटेल. पण आता शर्वरी म्हणते की हे बघ, आता सुद्धा इथे तिने भाजी साफ केली आहे आणि भाजीचा कचरा तिथेच आहे, ह्या छोट्या गोष्टींमध्ये आपण तिला मदत करू शकतो नाही का. आता सुमित्रा म्हणते की हो गं, म्हणजे तू म्हणतेस ते अगदीच बरोबर आहे. त्यावर लगेच आता ही शर्वरी म्हणते की मी काय म्हणते आई, घरच्या बिलांचा जो व्यवहार आहे ना, काही बिलं करायची असतील किंवा काही करायचं असेल तर ते मी बघते. तू एक काम कर, जानकीला सांगून टाक तिचं डेबिट कार्ड जे आहे ना ते माझ्याकडे देऊन ठेव म्हणून. सुमित्रा म्हणते अगं शरू काय म्हणतेस तू, पण नानांनी सगळे व्यवहार हे जानकीच्या नावावर ठेवलेत, सगळे पैसे सगळी प्रॉपर्टी जानकीच्या नावावर आहे, तू कसं काय व्यवहार करणार आहेस. त्यावर आता ही लगेच म्हणते की हो आई, मला माहिती आहे की सगळी प्रॉपर्टी जानकीच्याच नावावर आहे, ती तिच्याच नावावर राहू दे, फक्त तिचं जे काही डेबिट कार्ड आहे ना ते माझ्याकडे राहू दे. तू तसं तिला सांग, म्हणजे बाकीची जी काही बिलं असतील, बाहेरची काही कामं असतील, ते सगळं माझं मी मॅनेज करत जाईन. तर मंडळी आता इकडे सुमित्रासुद्धा विचार करत असते आणि खरं सांगायचं तर हा सगळा प्लॅन आहे ना जानकी ह्या तिघींचा मिळून तिघीने केला आहे. कारण हिला वाटत असतं की आपण हे सगळे व्यवहार आपल्या हातामध्ये घेतले की सगळे पैसे आपल्याकडे येतील, एकदा का तिचं डेबिट कार्ड मिळालं की आपल्याला हवे तसे पैसे काढता येतील. पण हा प्लॅन सगळा जानकीने मुद्दाम केलेला असतो. कारण ही शर्वरी जेवढे व्यवहार करेल त्या सगळ्याचे पुरावे आपल्या हातामध्ये मिळतील. आणि ही जी शर्वरी आहे ना स्वतःला खूप स्मार्ट समजत असते, तिला असं वाटतं की हा सगळा माझा प्लॅन आहे, पण हा जानकी आणि ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि त्याच्यामध्ये शर्वरी चांगलीच अडकणार आहे. मंडळी इकडे आता सुमित्रा सगळ्यांसमोर येते आणि म्हणते की ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते की सध्या घरामध्ये ना खूप ताण निर्माण झाला आहे आणि त्या सगळ्याचं टेन्शन जानकीला येते, म्हणजे सगळ्यात जबाबदारी तिच्या एकटीवर पडल्यात. आणि त्याच्यामुळे मला काय वाटतं की आपण घरची कामं सगळ्यांनी वाटून घ्यायला हवी. आणि म्हणून मला असं वाटते की आजपासून घरच्या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत, हिशोबाच्या गोष्टी आहेत, त्या शर्वरी बघेल. आणि तू एक काम कर, तुझं जे डेबिट कार्ड आहे ना ते शर्वरीला देऊन ठेव, म्हणजे घरात जे काय हवं नको ते बघेल, काही बिलं भरायची असतील ते सगळं काही शर्वरी बघेल. आता ही जानकी म्हणते की आई पण अहो. त्यावर आता ही सुमित्रा म्हणते नाही जानकी, आता काही तू बोलूच नकोस, तुझ्या एकटीवर किती कामाचा ताण पडलाय, तो दिसत नाही आहे का आम्हाला, आणि म्हणून तुझं काम हलकं व्हावं ना, म्हणूनच मी सांगते आत्ताच्या आता हे डेबिट कार्ड दे बरं शर्वरीच्या हातामध्ये. मंडळी आता इथे जानकी ऐश्वर्या
आणि अवंतिका ह्या तिघींना कळलं होतं की पुढची स्टेप हीच असणार आहे आणि ही जी शर्वरी आहे ती डेबिट कार्ड स्वतःकडे घेऊन ठेवणार हे त्यांना माहीत असतं. आणि मंडळी तेवढ्यातच आता एक अननोन नंबरवरून फोन येतो आणि तो फोन शर्वरीच्या फोनवर असतो. शर्वरी मुद्दाम तो फोन सुमित्राच्या जवळ ठेवते आणि तिथून निघून जाते आणि तो फोन आता इथे सुमित्राने उचलला आहे. आणि मंडळी त्याच्यावरून आता धमक्यांचे फोन आलेले आहेत की विक्रांतनी जे पैसे घेतलेत ते पैसे परत करा, नाहीतर तुझा पहिला जसा नवरा मेला तसा आता आम्ही तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा मारून टाकू, अशी धमकी आलेली असते. आणि मंडळी ह्या गोष्टीमुळे सुमित्रा खूप घाबरलेली असते आणि म्हणते अगं शर्वरी, कोणाचे पैसे द्यायचे राहिले आहेत अजून बाकी. फोन आला होता, त्या माणसं काय म्हणत होते ते माहिती आहे का, जसं तुझ्या पहिल्या नवऱ्याला मारलं तसं आम्ही दुसऱ्या नवऱ्याला पण मारून टाकू, लवकरात लवकर पैसे दे म्हणून. शर्वरी तू काही कर पण त्या माणसाची लवकरात लवकर पैसे देऊन टाक, पुन्हा मला ही रिस्क घ्यायची नाही आहे. आणि मंडळी हा शर्वरीचा सगळा प्लॅन असतो. जानकी लगेच म्हणते की खरंच त्या पैसेवाल्या माणसाचा फोन आला होता की हा खोटा पण होता पैसे काढून घेण्यासाठी. काय ना शर्वरी वनचं डेबिट कार्ड तुम्ही माझ्याकडून काढून घेतलं आहे, आता डेबिट कार्डच्या नावाने तुम्ही पैसेसुद्धा असे काढून घेणार. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते अगं जानकी काय म्हणतेस तू, अगं खरंच मला आता इथे फोन आला होता. पण मंडळी या सगळ्यामध्ये आता जानकीने असा काही ट्रॅप रचलाय की ज्याच्यामध्ये शर्वरी पूर्णपणे अडकलेली आहे. आणि शर्वरीने कसं सगळ्यांना फसवून पैसे उकळण्याचा प्लॅन रचला होता हे जानकी आणि ऐश्वर्या आता सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. तर मंडळी उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार.